आज आपण मिक्स डाळीचे जाळीदार आप्पे पाहणार आहोत। व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तर इथे मी रेशनचे तांदूळ 3 वाटी घेतलेत, हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी, उडीद डाळ अर्धी वाटी, मूग डाळ अर्धी वाटी आणि पाऊण चमचा मेथीचे दाणे घेतलेत। याला छान आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत। धुवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला डबल पाणी घालून भिजत ठेवायचं आहे 5 ते 6 तासासाठी। तर इथे 5 तास झाले। जी हरभऱ्याची डाळ आहे तर ती पण छान भिजली, तांदूळ पण मस्त भिजलेत आणि याला आता आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय। तर हे पाणी फेकायचं नाही, तर याचाच आपण पुढे वापर करणार आहोत। तर पाहू शकता डाळ छान भिजली, डाळ तुटती म्हणजे भिजली आहे। तर आता याला आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय। तर जास्त बारीक नाही, तर आपल्याला थोडंसं रवाळ वाटून घ्यायचंय। या अशा प्रकारे वाटून घ्या। तर पाहू शकता असं हाताला थोडंसं रवाळ लागलं पाहिजे। कुकरमध्ये ठेवणार आहे, तर मी हे सगळं पीठ यामध्ये घालून घेणार आहे। आता मी तांदूळ आणि डाळ काढून झाल्यानंतर दाखवते। हे मिक्सरला बारीक करताना मी अर्धा वाटी पोहे भिजत घातले होते, तर त्यालाही वाटून यामध्ये घातलंय। तर इथे काढून झालंय। आता याला मी हाताने 10 मिनिट छान असं फेटवणार आहे। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फेटून घ्यायचं। एकाच डायरेक्शनने हे पीठ आपल्याला फेटून घ्यायचंय। कुकरला झाकण लावून आपल्याला एका टॉवेलमध्ये किंवा शॉलमध्ये ठेवायचं आहे। गरमीच्या ठिकाणीच ठेवायचं। तर याला मी 8 तासासाठी ठेवते। तर इथे 8 तास झालेत आणि आपण झाकण उघडून पाहू। आता यामध्ये आपण इनो, सोडा काहीच घातलेलं नाही, तरी पण छान पीठ फुगलंय पाहू शकता। तर इथे मी कुकरचा डब्बा घेतलाय आणि त्यामध्ये मी पीठ थोडं काढून घेते। आता आपल्याला या सगळ्याच पिठामध्ये भाज्या किंवा फोडणी द्यायची नाही। आपल्याला जेवढे आप्पे करायचे तेवढंच पीठ घ्यायचं। आता यामध्ये वरतून आपल्याला थोडी कोथिंबीर घालायची। मध्यम आकाराचे बारीक चिरलेले 2 कांदे घालते। 1 चमचा हिरवी मिरची कुटून घालते। तुम्ही बारीक तुकडे करून घातली तरीही चालेल। कांदा घालू। चवीनुसार मीठ घालायचं। तर इथे मी 1.5 चमचा मीठ घातले। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ घाला। तर आपण फोडणीचे आप्पे बनवणार आहोत, त्यासाठी मी पॅन गरम करत ठेवलाय। त्यामध्ये 2 चमचे तेल घातलंय। तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची अर्धा चमचा। मोहरी छान तडतड होऊ द्यायची। अर्धा चमचा जिरे घालू। पाव चमचा हिंग घातलंय, व्हिडिओमध्ये स्किप झालंय। कढीपत्त्याची पानं घालायची, तर याला मी बारीक चिरून घेतलंय, ते घालू। आता आपल्याला ही फोडणी पिठामध्ये मिक्स करायची। हे आप्पे नक्की एकदा ट्राय करा, खूप छान होतात आणि नुसते खायला पण छान लागतात। फोडणी घातल्यानंतर छान मिक्स करू। आता आपण याचे आप्पे बनवून घेऊ। तर लहान मोठे आप्पे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा। पॅन गरम करत ठेवला, यामध्ये थोडं थोडं तेल घालून घेते। तुम्ही जर मायलिकी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली तर लाईक करा, व्हिडिओ आवडला तर शेअर करा। या आप्प्यामध्ये तुम्ही टोमॅटो, गाजर, पत्ताकोबी हे पण घालू शकता, मटार पण घालू शकता। हे सगळे आप्पे भाजावेत, यासाठी आपल्याला हे आप्पे पात्र फिरवून घ्यायचंय। आप्पे पात्र फिरवल्यामुळे या सगळ्या आप्प्याला शेक लागेल आणि आप्पे छान भाजतील। तर पाहू शकता मी आता याला पलटून घेते आणि किती छान मस्त कलर आलाय। तर इथे आप्पे छान भाजलेत पाहू शकता। या डाळीमध्ये तुम्हाला एखादी डाळ आवडत नसेल तर स्किप केलं तरीही चालेल। तर पहा, आणि आता हे दुसरे भाजल्यानंतर मी सगळे दाखवते। तर यासोबत आपण खाण्यासाठी करणार आहोत दही आणि शेंगदाण्याची चटणी। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये हिरवी मिरची बारीक वाटून घेतली। यामध्ये 1 मूठ डाळवं घालते, म्हणजेच अर्धी वाटी डाळवं। 2 ते 3 चमचे साखर। तुम्हाला गोड किती आवडतं त्यानुसार साखर घाला। चवीनुसार मीठ घालू। चटणी किती बनवायची त्यानुसार इथे शेंगदाण्याचं कूट घालायचं, किंवा तुमच्याकडे भाजलेले शेंगदाणे असतील तर शेंगदाणे घाला। तर इथे मी 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घातले। याला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचंय। तर पहा अशा प्रकारे। आता यामध्ये आपल्याला दही घालायचंय, किंवा तुमच्याकडे ताक असेल तर ताक घातलं तरीही चालेल। तर इथे मी दह्यावर जे पाणी असतं तर ते घातलंय सुरुवातीला।
तर हे अशा प्रकारे छान अशी चटणी इथे तयार झाली। तर यामध्ये तुम्ही कोथिंबीर आणि कढीपत्ता पण घालू शकता। ही चटणी पण नक्की ट्राय करा। या चटणीसोबत डोसा किंवा उत्तप्पा, आप्पे यासोबत तुम्ही खाऊ शकता। खूप छान लागते, नक्की ट्राय करा। तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट घालायचं नसेल तर यामध्ये फक्त डाळवं घातलं तरीही चालेल, शेंगदाणे स्किप करू शकता। आणि पहा किती दाटसर अशी छान चटणी तयार झाली। इथे आप्पे पण तयार झालेत, तुम्हाला आप्पे दाखवते। इथे मला आप्पे करताना आप्पे पात्राचा चटका बसलाय, त्यासाठी मी त्याला थोडं गव्हाचं पीठ लावलंय। आणि पहा किती छान आप्पे मस्त असे जाळीदार झालेत। मस्त, खूप छान, नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।